घरगुती सोलर योजनेत किती अनुदान मिळते? वीज बिलात किती बचत? केंद्र व राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत घरगुती सोलर प्लांटसाठी अनुदान दिले जाते. सोलर प्लांटची क्षमता व श्रेणीनुसार हे अनुदान निश्चित केले जाते. योग्य पद्धतीने सोलर प्लांट बसविल्यास वीज बिलात मोठी बचत होते व दीर्घकालीन आर्थिक फायदा होतो. मात्र सोलर बसवल्यानंतर वीज बिलात बचत होत नसेल, तांत्रिक अडचणी येत असतील, विक्रेत्याकडून योग्य सेवा मिळत नसेल तर ग्राहकांनी कोणाकडे तक्रार करावी? अनुदान किती मिळते? वीज दरात सवलत कशी मिळते? नेट मीटरिंग म्हणजे काय? या आणि अशा अनेक शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुजाता नगराळे यांची न्यूज चॅनलने घेतलेली सविस्तर मुलाखत जरूर पहा. आता याच्यामध्ये ऍक्च्युली 1 kW ची पण आता स्कीम आलेली आहे, ती स्मार्टची पण स्कीम आली आहे बघा. त्याच्यामध्ये आपण 100 युनिट्सच्या आज ज्यांचं कन्झम्पशन असेल तर त्यांना आपण डायरेक्ट 95% सबसिडी गव्हर्नमेंटने दिलेली आहे. त्यांना पण आता आपण इन्स्टॉल करून देतो. आणि आता ऍट प्रेझेंट काय झालेलं आहे की ज्या कन्झ्युमरच्या तक्रारी यायला नको किंवा त्याचं जे काही त्यांनी व्हेंडरनी इन्स्टॉलेशन केलेले आहे ते प्रॉपर आणि 5 वर्ष त्याचं मेंटेनन्स राहिलं पाहिजे. म्हणून आता आमच्या MSCDCLनेच असं ठरवलंय की एका सर्कलसाठी काही असे 10 किंवा 15 किंवा 20 असे जे एक्सपिरियन्स्ड आहेत, ज्यांना अनुभव आहे चांगला, तसेच व्हेंडर सिलेक्ट करायचे आणि त्यांना द्यायचं. म्हणजे जेणेकरून त्या व्हेंडर्सला, त्या कन्झ्युमरला जे काही इन्स्टॉलेशन केलेलं आहे याचं सोलारचं, ते 5 वर्ष ते कॉन्स्टंटली त्याच्यावर त्यांचं लक्ष पण राहील, त्याचं काम पण व्यवस्थित होईल आणि मेंटेनन्स पण ते 5 वर्ष व्यवस्थित देऊ शकेल. म्हणून मग आम्ही कन्झ्युमरला त्याच्या चांगल्या सर्व्हिसेस द्यायचा प्रयत्न करतो. आता शिवाय कन्झ्युमरनी पण अलर्ट राहिलं पाहिजे. थोडक्यात कन्झ्युमरला पण जेव्हा तो स्ट्रक्चर बांधतोय, बरेच लोकांचा असा अप्रोच असतो की ठीक आहे करतायत ती कामं, पण तसं असण्यापेक्षा कन्झ्युमरनी पण अलर्ट राहिलं पाहिजे की यांनी चांगलंच काम केलं पाहिजे, फाउंडेशन व्यवस्थित झालं पाहिजे, या सर्व ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या त्यांनी नोंद केल्या पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे त्याच्याकडे, तर तो काम व्यवस्थित करून ते पॅनल किंवा इन्स्टॉलेशन हे व्यवस्थित होईल. अदरवाईज काय, व्हेंडर पण थोडंसं दुर्लक्ष करण्याच्या याच्यामध्ये तो आहे तसं व्यवस्थित बांधेल, म्हणजे ठीक आहे बाबा, ओके असं चालेल वगैरे असं करून तो हे करेल ना, पुढे प्रोसेस करेल. पण ते जर कन्झ्युमर अलर्ट राहील तर कामं पण चांगली होतील. आणि त्यातल्या त्यात तरी जर त्यांनी काही घोळ केला त्याच्यामध्ये, तर आपल्याकडे व्हेंडर्सचे काही 2.5 लाख रुपये ह्या आमच्याकडे BG म्हणून आमच्या MSCDCL कंपनीकडे हे असतात, बँकेमध्ये असतात. BG म्हणून बँक गॅरंटी म्हणून आमच्याकडे असते. त्यांनी कन्झ्युमरनी जर काही कंप्लेंट केल्या की यांनी काम नीट नाही केलं किंवा काही प्रॉब्लेम झाला किंवा याचं इन्स्टॉलेशन व्यवस्थित नाही झालं, तर आम्ही मग त्या व्हेंडरवर ऍक्शन घेऊ शकतो किंवा त्या व्हेंडरला अलर्ट करू शकतो किंवा तो कन्झ्युमरची कंप्लेंट सॉल्व्ह करून म्हणून आम्ही व्हेंडरला परत अलर्ट करून त्याला सांगू शकतो आणि कन्झ्युमरची कंप्लेंट आम्ही सॉल्व्ह करू शकतो. हा विषय आहे. शहरात आणि जिल्ह्यात किती वेंडर असतील आपले? तरी 60-70 वेंडर आहेत अहिल्यानगर तालुक्यामध्ये. म्हणजे अहिल्यानगर याच्यामध्ये भरपूर वेंडर्स आहेत, त्यातल्या त्यात 60 ते 70 वेंडर्स आहे पूर्णपणे ऍक्टिव्ह आहेत आणि ते पूर्णपणे कामं चालू ठेवलेली आहेत तालुक्यामध्ये. जिल्ह्यात किती झाले असतील सोलारचे आता प्लांट 40,000च्या वरती आहे, 40-45,000च्या वरती प्लांट झालेले आहेत. हा आकडा वाढतच जाऊ शकतो, पण अंदाजे मी सांगते 40,000पर्यंत हा आकडा गेलेला आहे. तर ऍट प्रेझेंट आजच्या पोर्टलमध्ये आमचा आकडा हा 28,242 आहे. आता हा 28,242चं काय, जे अप्लिकेशन रिसिव्ह झाल्या आणि ज्या आता प्रोसेसमध्ये आहेत त्याचा डेटा आता आमच्याकडे आहे. पण याच्या आता आपण 2 वर्षापासून कामं करतोय, तर नक्कीच अर्धा तर म्हणजे याच्या 30 किंवा 40% तर आपलं काम ऑलरेडी झालेलं आहे आणि ते ऍप्लिकेशन बाजूला पडले, पुढे प्रोसेस पण झाले आहे, बिलिंग पण चालू आहे 1-1.5 वर्षापासून. त्यामुळे 40,000 50,000च्या जवळचा आकडा नक्की. शिवाय माझं असं पण म्हणणं आहे बरं का की याच्यामध्ये ना महिला ह्या थोड्या यायला पाहिजे. महिलांसाठी हा फार चांगला स्कोप आहे. याच्यात फक्त इन्स्टॉलेशनच हे एक आहे
आणि इन्स्टॉलेशन ॲज युजुअल प्रत्येकांना जमण्यासारखं आहे. काही त्याच्यामध्ये असं की खूप टेक्निक किंवा खूप असं हार्ड आहे, अवघड आहे अशातला भाग नाहीये. आणि महिलांसाठी हा अगदी चांगला रोजगार ठरू शकतो. तर महिलांनी जर थोडं उत्सुकतेने याच्यामध्ये जर इंटरेस्ट दाखवला, तर त्या चांगल्या प्रकारे याच्यामध्ये पुढे जाऊ शकतील. तरी सर्व महिलांनी याच्यामध्ये म्हणजे इंटरेस्टनी ह्याकडे जर थोडासा अभ्यास जो काही आहे सोलारचा, कोर्सेस वगैरे केले, तर त्यांना पण व्हेंडरशिप घेऊन ती पुढे कामं करू शकतात. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हेंडरशिप ही जी आहे, एका तालुक्याला अशी नाहीये, अख्ख्या महाराष्ट्रालाच दिली जाते. म्हणजे अख्ख्या एका स्टेटला दिलेली आहे. त्याच्यामुळे ते अख्ख्या स्टेटमध्ये कुठेही कामं करू शकतात. आणि अख्ख्या स्टेटमध्ये आपल्याकडे एवढे कन्झ्युमर सोलारला जात आहेत की बऱ्याच लोकांना याच्यामध्ये एक बिझनेस मिळू शकतो आणि त्या चांगलं आपलं भविष्य करू शकतात त्याच्यामध्ये. आणि मला याच्यात ग्राहकांनी काय काळजी घेतली पाहिजे? ग्राहकांना काळजी घेणं हेच आहे की त्यांनी पॅनल्स कुठल्या कंपनीचे आहेत. पॅनल्स चांगल्या कंपनीचे असले पाहिजेत मोस्टली. आता चार चौघांना आपण जर विचारलं तर आपल्याला कळतंच की कन्झ्युमर सांगतात किंवा इंटरनेटमध्ये त्याची माहिती आहे. आपल्या नेटवरती माहिती की या वेंडर या याच्याकडनं घेतलं तर आपल्याला पॅनल्स चांगले मिळतील. जसं वारीचं नाव आहे. तर त्यांच्याकडनं जर घेतले तर ते पॅनल्स जर वापरले तर त्यांना जी आपली 80% to 90% जे काही ऊर्जा निर्माण केली जाते ऊर्जा ह्या सूर्यापासून, तर ते त्याच्यामध्ये हाय प्रमाणामध्ये पर्सेंटेजमध्ये ते तयार करून घेतली जाईल, जनरेशन होईल. शिवाय जे काही फाउंडेशन त्याच्यामध्ये केलं जातं, म्हणजे जे काही इन्स्टॉलेशन केलं जातं, त्या इन्स्टॉलेशनमध्ये फाउंडेशन नीट आहे की नाही हे मेन चेक करणं महत्वाचं आहे. फाउंडेशन म्हणजे नुसतं ते असं ठेवतात आणि त्याच्या आजूबाजूला काहीतरी असं बेरर लावतात की जेणेकरून ते पडायला नको, तसं नाही. तर ते प्रॉपर सिमेंटचं फाउंडेशन केलं जातं. आणि लावताना हे जे काही फाउंडेशन करताना जे काही प्लेट्स लावतात किंवा जे काही स्ट्रक्चर उभं केलं जातं ते लोखंडाचं असलं पाहिजे आणि ते त्या पद्धतीने आणि लोखंडाचं म्हणजे जे व्यवस्थित त्यांनी सांगितलेलं आहे, ज्या पद्धतीने केलं स्टँडर्ड दिलेलं आहे सोलार इन्स्टॉलेशनसाठी, तसं जर उभं केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये म्हणजे कन्झ्युमरनी ते अलर्ट करून ते लक्षात घेतलं पाहिजे आणि तसंच काम व्हेंडरकडनं करून घेतलं पाहिजे. तर ते तुम्हाला वर्षानुवर्ष व्यवस्थित आहे तसंच तुम्हाला ते उभं राहिलेलं दिसेल. काय म्हणताय? वायरिंग वगैरे किती वर्ष? वायरिंग ऍक्च्युली ते आता त्याचं मेंटेनन्स हा जो असतो हा वेंडरकडे मेंटेनन्स दिलेला असतो. त्याचा काही प्रॉब्लेम असेल तर ते वेंडरला आपण सांगू शकतात कन्झ्युमर. आणि वायरिंग पण ही करताना ती प्रॉपर त्या याच्यामध्ये पाईप न वापरता जो इलेक्ट्रिकलचं हे वापरलं जातं त्याच्यामध्ये त्यांनी वायरिंग करून ते सिक्युअर प्रमाणे व्यवस्थित ठेवलं तर नक्कीच ते व्यवस्थित राहील, काही प्रॉब्लेम नाही. कन्झ्युमरनी फक्त अलर्ट राहिलं पाहिजे. काम होतंय व्यवस्थित होतं की नाही, नियमाप्रमाणे होतं की नाही, स्टँडर्ड प्रमाणे होतं की नाही, ह्या सर्व गोष्टीकडे त्यांनी लक्ष देऊन ते करून घेतलं पाहिजे. आणि याचा जो इन्स्पेक्शन आहे हा आमचा साईट इंजिनियर जो असतो तो येतो आणि इन्स्पेक्शन करून जातो आणि त्याच्यानंतरच ते आम्ही फायनल करतो. आतापर्यंत आपल्याकडे किती तक्रारी आल्या तर किती निकाली निघाल्या? तक्रारी ऍक्च्युली आमच्याकडे अशा याच्या इन्स्टॉलेशनच्या बाबतीत तक्रारी नाही आल्या. फक्त तक्रारी अशा आल्या की अम, आम्हाला आम्ही व्हेंडर सिलेक्ट करून 1 महिना झाला अजून काम चालू झालं नाही. 2 महिने झाले व्हेंडरनी एवढीच कामं केलेली आहेत. फक्त तक्रारी अशा झालेल्या आहेत. त्यामुळे टाइम टू टाइम आम्ही कन्झ्युमरला सांगितलेलं आहे की अशा जर तक्रारी आल्या तर सपोज तुमचं व्हेंडरचं काम नसेल करत तर तुम्ही व्हेंडर चेंज करायची तुम्हाला ऑथॉरिटी आहे. तुम्ही रिक्वेस्ट टाकायची व्हेंडर कॅन्सलेशनची, ती आम्ही अप्रूव्ह करतो आणि अप्रूव्ह केलं की तुम्ही दुसरा व्हेंडर सिलेक्ट करून घेऊ शकता. ते जर चांगला व्हेंडर असेल तर तुम्ही व्हेंडर सुद्धा तुमच्या लेवलवरती चेंज करून घेऊ शकता. तक्रारी फक्त एवढ्या झाल्यात की इन्स्पेक्शन आमचं व्हायचं आहे, इन्स्टॉलेशन व्हायचं आहे, तर ते आम्ही टाइम टू टाइम कन्झ्युमरला किंवा त्या व्हेंडरला सांगतो की तुम्ही हे काम नाही का नाही केलं वगैरे म्हणून, कारण त्याचा पूर्ण डेटा आमच्याकडे असतो. आम्ही व्हेंडरला त्याचं इन्स्ट्रक्शन देतो आणि मग कामं करून घेतो त्यांच्याकडे. आणि डेली आमच्याकडे आमचे एचओ कडनं मीटिंग्स असतात आणि त्या मीटिंग्समध्ये डेली आम्हाला विचारलं जातं की तुम्ही किती अप्रूव्ह केले, किती रिलीज झाले, किती इन्स्पेक्शन झाले, किती सेंड टू बिलिंग झालं. तर त्यानुसार आम्हाला डेली तो फॉलोअप घ्यावा लागतो आणि सोलारची कामं आम्हाला प्रायोरिटीवरती करावी लागतात. वेंडरनी इन्स्टॉलेशन केल्यानंतर कोणकोणती कागदपत्र ग्राहकांनी त्यांच्याकडून घेतली पाहिजे?
इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ऍक्च्युली ग्राहकांनी चेक केलं पाहिजे की त्यांनी व्यवस्थित ते काम केलं की नाही. तर त्यांना काही आढळलं की स्ट्रक्चर व्यवस्थित बनवलेलं नाहीये, फाउंडेशन नीट केलं नाहीये, तर ते व्यवस्थित घेतलं पाहिजे. त्यातल्या त्यात जे पॅनल्स असतात ते पॅनल्स कुठल्या कंपनीचे आहेत, त्या पॅनल्सची गॅरंटी पण असते. त्या पॅनल्सची गॅरंटी दिलेली असते. त्या पॅनल्सची गॅरंटीचे कागदपत्र कुणाकडनं परचेस केले, त्या सर्व पावत्या ह्या सर्व त्यांनी कलेक्ट केल्या पाहिजे, त्यांनी घेतलं पाहिजे. आणि फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम येतोय, अडचण येत असेल तर त्यांनी ते कम्युनिकेट करून ते रिप्लेस करून परत त्याचा प्रॉब्लेम त्यांनी त्याच्या लेवलवर सॉर्ट आउट करू शकतो किंवा वेंडर थ्रू सॉर्ट आउट करू शकतो. ही त्यांनी काळजी घेतली पाहिजे. ही तर आपल्याला सर्वच गोष्टींमध्ये घ्यावी लागते. म्हणजे काही असू दे, सोलार असू दे किंवा दुसरं काही असू दे. तर हे जर आपण काळजी घेतली तर डेफिनेटली ते काम व्यवस्थित होईलच. पुढे फ्युचरमध्ये ते व्यवस्थित त्यांची कामं करून घेऊ शकतात. म्हणजे काही अडचणी आल्या किंवा काही चुका आल्या तर. पण आता त्याला झालं सोसायटी आहे हां. सोसायट्यांमध्ये आता कसं करणार? सोसायटीमध्ये रेसिडेन्शियल म्हणताय ना, रेसिडेन्शियल सोसायटी वगैरे जर असेल तर रेसिडेन्शियल सोसायटीचं पण असंच आहे ना, वेंडरलाच आपण देतो. आता त्याला आपण चॉईस दिलेली ना कन्झ्युमरला. आणि सोसायटी पण काय असं कुणालाही कामं देत नाही. ते पण चार चौघांमध्ये पहिले चौकशी करतात कोणाचं काम चांगलं आहे, कोण आपल्याला व्यवस्थित चांगलं काम करू देऊ शकतो. तर दोन्ही गोष्टीकडनं तर सोसायटी चेक करते की आम्हाला फायनान्शियल पण आम्हाला प्रॉफिट झालं पाहिजे, काम पण आम्हाला नीट व्यवस्थित झालं पाहिजे, स्टँडर्डने झालं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी चौकशी करून नंतरच तो वेंडर सिलेक्ट करतो. त्यामुळं आणि रेसिडेन्शियलमध्ये तसं तर 40% सबसिडी सर्वांनाच दिलेली आहे. त्या पद्धतीने त्यांनी जरी सोसायटीच्या याच्याबद्दल जरी इन्स्टॉलेशन चालू केलं तर 40% त्यांना तशी सबसिडी मिळते. फक्त राहिला प्रश्न वेंडरचा. तर एवढं मोठं काम जर एखाद्या वेंडरकडनं करून घेऊ शकतो तर करायचं म्हटल्यानंतर कन्झ्युमर किंवा सोसायटी सुद्धा काही असं म्हणजे किती कामं त्यांनी केली, खरंच त्यांनी काय चांगल्या सोसायटीमधली किती कामं हाताळलेली आहे, हा सर्व अनुभव चेक करूनच सोसायटी त्यांना देते आणि कामं तर व्यवस्थित होतात. आजपर्यंत अजूनपर्यंत असं कुठलं रेसिडेन्शियल किंवा सोसायटीच्या कुठल्याही कंप्लेंट झालेल्या नाही. कारण सोसायटी म्हणजे हा बल्कमध्ये जनरेशन होतं आणि याचं बिलिंग सुद्धा बल्कमध्ये होतं. तर सोसायटीला सर्वात जास्त फायदा होतो. त्याच्यामुळं एक घराला तो होतोच होतो, पण सोसायटीला जेव्हा काम कॉमन मीटर किंवा वॉटर सोलार मोटर पंप वगैरे पण लावतात तर त्यांना सर्वात जास्त फायदा होतो. आणि ती काळजी तर ते त्यांच्या लेवलवरती घेतातच. तो जो प्रश्न हम्म. किलोवाटला किती मिळतं सरकारकडून अनुदान अच्छा. आणि ग्राहकांनी बसून घ्यावं म्हणून एक आव्हान आहे. अच्छा. बरं. ऍक्च्युअली आता हे सर्वच ग्राहकांना माहिती आहे की 40% आपल्याला सबसिडी मिळते. पण गव्हर्नमेंटनी सोलार हे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये वाढावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी स्कीम्स आणलेल्या आहेत. आता या स्कीम्स मध्ये मागेल त्याला सोलार आहे, त्यानंतर आता एक नवीन स्कीम जी आलेली आहे ती आहे स्मार्ट स्कीम आलेली आहे. या स्मार्ट स्कीम मध्ये असं आहे की 95% 95% सबसिडी त्यांनी दिलेली आहे कन्झ्युमरला. शिवाय पीएम सूर्यघर आहे. पीएम सूर्यघर मध्ये सुद्धा 40% सबसिडी आहे. एक केडब्ल्यू ला आपण किती फक्त एक केडब्ल्यू ला मला वाटतं काहीतरी 65,000 पर्यंत खर्च येतो. तर 65,000च्या बदल्यात जवळजवळ 40% रिबेट हा गव्हर्नमेंट देतो कन्झ्युमरला. म्हणजे बराच सेव्हिंग त्याच्यामध्ये होतं. कन्झ्युमरला त्याचा फार फायदा येतो. त्यातल्या त्यात अजूनपर्यंत आता ही स्मार्ट स्कीम आली आहे. याच्यामध्ये जर सपोज 100 युनिट्सच्या आत जर असेल तर 95% सबसिडी दिली जाते. त्यामुळे एका दृष्टीने तसं बघितलं तर कन्झ्युमरला हा फायदाच आहे. म्हणजे जरी एमएसईबीचं लाईट ही असतेच, एमएसईबीचा सप्लाय हा तर असतो, पण जो सोलार जनरेशन आहे त्यातल्या त्यात तो बॅटरी नवीन सिस्टम आता एक आलेली आहे की बॅटरी स्टोरेज म्हणून आलेली आहे. म्हणजे त्यांनी बॅटरी स्टोरेज हा हे जर घेतलं त्याच्या याच्याप्रमाणे जसं जनरेशन आहे त्याप्रमाणे जर त्यांनी ते सेट लावून घेतला तर त्याला जर सपोज काही एमएससीबीचा प्रॉब्लेम आला किंवा काही झालं किंवा त्याचं सोलारचं पण जनरेशन काही कमी जास्त झालं तर ते जे काही सेव्हिंग असेल ते पण बॅटरी सिस्टीमने ते वापरू शकतो. त्यामुळे सोलार हे जे आहे ते कधीही प्रॉफिटेबल आहे आणि
जास्तीत जास्त लोकांनी सोलार लावून घ्यावं एवढंच माझं सांगणं आहे, एवढंच एक रिक्वेस्ट आहे.